आम्ही जस्ट आता बघा ना हिंदीवाला मास्टर शेफ इंडिया बघतोय हा. आणि याच्यातून आहे ना आम्हाला एक तुम्हाला सांगायला आवडेल काय झालेलं माहितीये का, जेव्हा बघा आम्ही ना घर बुक केलेलं नोव्हेंबर ते डिसेंबरच्या दरम्यान, बरोबर. हा आपल्याला एक दादानी कॉन्टॅक्ट केलेला. हा. ऍक्च्युली ते मास्टर शेफ इंडिया साठी आपल्याला ऑडिशन साठी इन्व्हाइट करत होते. बरं, सर्व आता मसाला खाली घेऊन जाऊया. आणि जसं तुम्हाला आम्ही सांगितलेलं आमच्या बेडरूम मधनं आणि हॉल मधनं सूर्यदेवतांचा दर्शन होते बघा. चला सर्वांनी दर्शन करा. बोला सर्वांनी जय श्री महाकाल, हर हर महादेव. आहोत आम्ही सुखात आहोत दुखात आहोत, तर बाबांचीच आठवण येते आणि बाबा पण त्याच टाइमला आम्हाला बोलून घेतात. बघा 200 किलो मसाला आपला रेडी आहे. थोडा प्रोसेस आहे म्हणजे थंड करत ठेवायला लागतं म्हणून आपण ठेवलेला आहे. बघा काय रंगत आली आहे, म्हणजे पूर्ण भाजीला बोला तुम्ही जे काय बनवणार प्रत्येकाचा रंग जे कलर असते ते बघूनच खायची इच्छा होणार. गुड मॉर्निंग सर्वांना. तर आता सकाळचे वाजले 6:30. सानू रेडी होते स्कूलमध्ये जायला. तर सानूला पहिला स्कूलमध्ये सोडायचं आहे आणि मग नंतर सानूला स्कूलमध्ये सोडल्यावरती आपल्याला जायचं आहे मसाला बनवायला. हा बघा, तर हा बघा हा मसाला आहे आपला. कालच आपण रात्री रेडी ठेवलेला आहे. तर सानूला स्कूलमध्ये सोडलं ना का मसाला बनवायला जायचं आहे. आणि सानूला टिफिनसाठी स्नेहा काय बनवते हे तुम्हाला मी आता दाखवतो. तर बघा सानूला स्पेशल आज टिफिनमध्ये बनवली टिक्की. पोहा आणि मटरची टिक्की. पोहा आणि मटरची टिक्की बनवते. वाह क्या बात, क्या स्पेशल. रात्री लेट झोपलोय तर थोडा लेट उठले मी, म्हणजे रेग्युलर टायमिंगला नाही उठले तर म्हणजे शॉर्टकट काय बनवावं तर पटकन पोहे. अरे पण हे साधा सुद्धा नाही, भारी आहे ह्यो. पण सानूसाठी तू एवढी लवकर उठून एवढं भारी बनवते डिश, ती पण युनिक. पोहा टिक्की. पोहा टिक्की मटर मध्ये हा, तिला आवडेल पण हे कॅचअप सोबत खायला. कारण तुम्ही आता मध्ये कोणती टिक्की बनवलेली? बनवत असते. हा, मध्ये ना स्नेहाने कॉर्न टिक्की बनवलेली. बाबा काय भारी, एकच नंबर होती. तर आज आपण जास्त बोलायचं नाही. आता सर्वात पहिले आपण सानू रेडी झाली ना का तिला स्कूलमध्ये सोडून येऊया. स्कूलमधून सोडून आलो ना का डायरेक्टली आपण जाऊया मसाला बनवायला. द्राक्ष ना बनवली दोनच नाही ठेवतो नाही. आता चाललो मी सानूला स्कूलमध्ये सोडायला. हा आहे खारकोपर स्टेशन. तर आता आपण घरी आलो आहोत. सर्व आता मसाला खाली घेऊन जाऊया. आणि जसं तुम्हाला आम्ही सांगितलेलं आमच्या बेडरूममधनं आणि हॉलमधनं सूर्यदेवतांचा दर्शन होते बघा. चला सर्वांनी दर्शन करा. बोला सर्वांनी जय श्री महाकाल, हर हर महादेव. ओम नमः पार्वती पते हर हर महादेवाय नमः. तर आता फायनली सर्व गुन्हे आपण खाली उतरवलेले आहेत बिल्डिंगचे आहे बघा. तर आता बस टेम्पोवाला आला ना का टेम्पोमध्ये आपण या बॅगी सर्व मसाल्याचे चढवूया आणि डायरेक्ट चक्कीमध्ये जाऊया मसाला पिसायला. चला कंटिन्यू. दमलो. तर आता आपण गिरणीमध्ये आलो आहोत. फटाफट आता मसाला दळून घेऊया आणि जाऊया घरी. आता मी घरी आहे, मसाला बनवून आलो आहे. म्हणजे मसाला बनवून बराच टाइम झालाय. सानूला पण स्कूलमधनं आणले आणि ते आले आले बघा झोपले. आणि स्नेहा इकडे शृंगार करते. नंतर तुम्हाला दाखवतो बाबांचा शृंगार कसा येते. आणि मी आता ना मसाल्यांच्या सर्वांच्या ऑर्डर घेतो. तर चला ऑर्डर घेऊन झाल्यावरती बोलूया. तर हे बघा तुम्हाला ना मी आता मध्ये मागच्या ब्लॉगमध्ये गमला दाखवला होता. हा बघा मी काय केलं माहिती आहे का, याच्यामध्ये ना अपराजिताचं प्लॅन्ट लावलेले आहेत. हे प्लॅन्ट ना मी म्हणजे बीज आणले होते तिथनं रस्त्यावर ना मला झाड दिसलेला, ते मी तुळशीच्या याच्यामध्ये टाकलेला. आता तुळशीच्या याच्यातनं मग ट्रान्सफर मी इथे केलेले. ते बघा मस्तपैकी आलेत बघा. 3 आहेत टोटल. स्प्रे करतो तुळशीला, कारण नवी मुंबई म्हणजे धुलीचा प्रकार आहे तुम्हाला माहीत असेल. उरण, पनवेल, उल्वे. आता ना संध्याकाळचे 7 वाजलेत. जसा बेडवरती गेलो दुपारी आणि झोप कधी लागली ते समजलंच नाही. आणि आता जस्ट उठलोय. सानू पण आता जस्ट उठली. आणि उठल्या उठल्या स्नेहाने मस्तपैकी चहा दिलाय बघा. चहा आणि बटर. स्नेहा आतमध्ये सानूसाठी काहीतरी बनवते. काय बनवतेस? अप्पे. सानूचे फेवरेट अप्पे. चला या सर्वांनी चहा पियायला. विचार केलेला सोडीन चहा,
पण चहा अशी चीज आहे ना का माणसाची एक सुरुया काय पाहिजे बोनविटा चालेल ठीक आहे स्नेहा हिला बोनविटा मागव. आम्ही जस्ट आता बघा ना हिंदीवाला मास्टर शेफ इंडिया बघतोय हा. आणि याच्यातून आहे ना आम्हाला एक तुम्हाला सांगायला आवडेल काय झालेलं माहितीये का जेव्हा बघा आम्ही ना घर बुक केलेलं नोव्हेंबर ते डिसेंबरच्या दरम्यान बरोबर हा आपल्याला एक दादानी कॉन्टॅक्ट केलेला हा. Actually ते मास्टर शेफ इंडिया साठी आपल्याला ऑडिशन साठी इन्व्हाइट करत होते. बरोबर. तर या गोष्टी मी विसरूनच गेलेले खरंच म्हणजे कसं असते बघा तुम्ही पण आहे ना कॅमेरा समोर. तर ऍक्च्युली कसं झालं होतं माहितीये का आपला एक मित्र आहे आणि त्याची ओळख आहे त्याच्यामध्ये तर त्यांनी म्हणजे कसं आहे जेव्हा त्यांचं जे ऑडिशन्स असतं ना त्यांचा तेव्हा ते माझ्या मित्राला माहित असतो तर मित्रांनी काय केला होता माझा आणि स्नेहाचं नाव दिला होता आणि आपल्याला मेसेज पण केला होता तेही का तुम्ही या म्हणून एक फॉर्म फिलअप करा. तुम्ही एखादी व्हिडिओ पण एक कुकिंगचं काहीतरी एक छोटासा एक रेसिपी शेअर करा आमच्यासोबत ते आम्ही तिथे हे करणार प्ले आणि तुम्हाला ऑडिशन कधी काय असेल तर पुन्हा डिटेल देणार. आणि आम्हाला ना इंटरेस्ट होता आम्ही मेसेज पण केला होता आम्हाला म्हणजे एक असं विचार करा ना आपण जर कुठल्या तरी मोठे चॅनल वरती येतोय कुकिंग रिलेटेड व्हिडिओ साठी बरोबर तर किती नाव आपला झाला असता पण आम्ही ते बोलतो ना त्या गोष्टीमुळे हे गोष्टी विसरूनच त्या गोष्टीमुळे म्हणजे कोणत्या गोष्टीमुळे त्याच वेळी आपण घर बुक केला होता जे आपल्या बिल्डरने बसवला ना त्याच वेळी आणि त्याच वेळी आपल्याला बिल्डरने भरपूर प्रेशर केला होता तर आपण त्याला पैसे जमा करण्याच्या नादी आपण त्यांना मग नंतर बनालो का नाही म्हणून जमणार आपण आणि आपल्याला जाता नाही आला. खूप मोठी आपल्याला गोल्डन चान्स मिळणार होता काहीतरी मला ना टीव्ही शो मध्ये येण्याचा. असं मागण बाबा सर्व करतात आज नाहीतर उद्या पुन्हा जाऊ ना आपण पुन्हा एकदा चान्स बोलले की मेसेज तुम्ही पटकन सर्च करा आहे का आहे तर आम्ही स्क्रीन वरती पण तुम्हाला शो करणार की आम्हाला इन्व्हिटेशन आलेला की तुम्ही एक छोटासा व्हिडिओ क्लिप पाठवा एक रेसिपीचा जेणेकरून आम्ही पुढे तो फॉरवर्ड करू. आणि ना माझा एक तो स्वप्न म्हणजे असं म्हणजे पहिल्यापासून जेव्हा आपण युट्यूब चॅनल बनवला होता आणि त्यानंतर स्नेहा आपल्या युट्यूब चॅनल वरती रेसिपी दाखवायला लागल्या तेव्हापासूनच माझं स्वप्न असं आहे का काहीतरी आपल्या युट्यूबर्स मध्ये तरी हे असं आपलं चॅलेंज झालं पाहिजे का असं म्हणजे युट्यूब क्रिएटर का कुकिंगचं चॅलेंज झालं पाहिजे असं माझं स्वप्न होता नाहीतर आपण टीव्ही वरती जावा असा म्हणजे तो एक स्वप्न म्हणजे आला होता तो कम्प्लीट होणार होता पण काही कारणामुळे काही तो झाला नाही. कारण पण सांगितलं बघून आपण होप करतो की नेक्स्ट टाइम असं कधीतरी आपलं काय असं असेल आता हे एक सीझन गेलं नेक्स्ट सीझन जेव्हा पण येते आपल्याला ऑडिशन साठी आपण स्वतःहून मेसेज करून ठेवूया की दादा नेक्स्ट टाइम काय असं असेल ना ऑडिशन आम्हाला ते माझ्या मित्राला मी सांगते पहिला फोन करून बघू ना उद्या मी त्याला फोन करतोय आणि आपण आता स्वतःच्या स्वप्नाचे याच्यात हे करूया कारण काय सेकंडरी ऑप्शन आता आपल्यासाठी पण जर आपले स्वप्न पूर्ण होत असतील या निमित्ताने आपल्या चॅनल थ्रू तर आपण ते करूया आणि आता आम्ही पुढे मागे काहीच बघणार नाही की इथे जायचंय तिकडे जायचं आपण नक्कीच करूया काहीतरी. बघा आता मी उद्या माझ्या मित्राला पण कॉन्टॅक्ट करतो आणि सांगतो जर कुठे काय असेल ना तर सांगतो तर आम्हाला जायला आवडेल आणि काय ते असेल ते आपण प्रोसेस पण करून बघूया फॉर्म वगैरे फिलअप करूया जर काही चान्स झाला तर जाता पण येऊया आपल्याला. चला कंटिन्यू काय केलं विसरूनच गेलेले फ्रीज मध्ये ठेवून आता काय झालं ते सॉफ्ट झालंय तर मी गरम पाणीमध्ये नाही करू शकत त्यांना तर आता मी हळदचा वॉटर घेतलेला आहे आणि त्याच्यात मी डिप करून ठेवणार आहे पाणी घेतलंय त्याच्यामध्ये थोडीशी हळद घेतली आणि बघा अशी सोलते जर गरम पाणीमध्ये टाकलं ना एकदम ते सॉफ्ट होऊन एकदम छोटे होतील साईज. किती दिवस झाले एकदा जंगल मधून आणलेले कसलं भारी ना ते फ्राय करून कसलं भारी लागत होतं ना ते त्यांची चव ना आपण या टाइम सोबत जाऊ मला चालेल एकदम अलगच त्यांची चव लागत होती माहितीये का एक नंबर म्हणजे पहिल्यांदा खाल्ले मी रानातले अशा आणून पण ते कसं आहे माहितीये का भारी ना आपल्या नवी मुंबई मध्ये पहिल्यांदा भेटलं होतं व्ह्यूज पण मस्त आले त्याच्यावरती 1 लाख क्रॉस झाले त्याला. टेस्टी किती लागतात टेस्टी किती पण एकदम बदल ना भरून खालेला आपण आणू या टाइमिंगला फ्राय केलेला फ्राय वाले भारी मला फ्राय वाले खूप आवडलेले भाजीपेक्षा. पण किती आणलेले मी अरे किती पिशवी अशी एवढी भरलेली आपण शेअर केले ना खूप बरोबर
काय आज काय काय बनवणार आहे मी आज मशरूम बनवते, चपाती करणार आहे मस्त आणि राईस. ओके, मटर मशरूम. चला नंतर तुम्हाला आम्ही मसाला पण दाखवतो. स्नेहा लजीज मसाला तयार झालाय तो. त्याच मसाल्यामध्ये आपण नवीन मसाल्यामध्ये बनवूया ना. तर बघा आज आपला 200 किलो मसाला आपला रेडी आहे. थोडा प्रोसेस आहे, म्हणजे थंड करत ठेवायला लागतं म्हणून आपण ठेवलेला आहे. आणि हे बघा, जेव्हा पण आता तुम्ही बघत असाल आपण 1 महिन्यातून किती वेळा मसाले बनवतो. सेम कलर, सेम टेस्ट आणि सेम क्वालिटीचा मसाला मिळणार आहे तुम्हाला. काहीच डिफरंट होणार नाहीये. जरी आम्ही 500 किलो मसाला जरी बनवला, सेम कलर, सेम टेस्ट आणि सेम क्वालिटीज देणार तुम्हाला. आणि तुम्हाला माहिती आहे आता किती महाग झाले मसाले. खूप 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 म्हणजे आम्ही विचार पण नव्हता की नाही एवढे महाग झाले, तर पण आपला प्राइस काही सेमच आहे, कुठेही वाढलेला नाहीये. तर चला आपण काढलेला आहे, आता आपण उद्या पॅकिंग करणार आहोत. बरोबर. तर हा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आहे. टोटल 200 किलो मसाला नवीन तयार केलेला आहे. आणि त्याच मसाल्यामध्ये आता आपण मशरूमची रेसिपी बनवणार आहोत. तर ज्याला कोणालाही हवा असेल तर आम्ही स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर दिलाय. तुम्ही घरी बसून आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला काय करू शकता. ऑर्डर. व्हेरी गुड. आणि आजचा शृंगार तुम्हाला दाखवला, बाबांचा शृंगार बघा. हा बघा, बोला सर्वांनी जय श्री महाकाल, हर हर महादेव, ओम नमः पार्वती पते, हर हर महादेवाय नमः, जय शंभो. सानू मंत्र बोलून दाखव चला आता आपल्या युट्यूब फॅमिलीला. उर्वार कृमिनो वंदना मित्यो मुक्षीय मामृता. मंत्र येते, शिव गायत्री मंत्र येते आणि जे काय आपल्या महादेवाचे मंत्र मी बोलते ते पण मी माझ्यासोबत बोलते. बरोबर. तर चांगलं वाटतं की चला सानू पण मंत्र शिकत चालली. कारण आपली पूजा बघून आपण जे काही मंत्र बोलतो, बाबाचा श्रृंगार करतात, तिला पण आवड वाटते की मी पण श्रृंगार करावा. तर कसं छोट्या छोट्या गोष्टी आपल्याकडूनच मुलं शिकत असतात. तर चांगलं आपण शिकवतोय सानू. बरोबर. चला आता आपण भाजी करूया आपली. हा बघा, स्नेहा लजीज मसाला आपण काढलेला आहे. आता आपण ऍड करूया मस्तपैकी 1.5 चम्मच. 1.5 चम्मच. ताईला म्हणजे 2 चम्मच, माझ्यासाठी 1.5 चम्मच आहे. आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ. तुम्ही रिझल्ट बघा फक्त रेसिपीचा नंतर. आणि चवीनुसार मीठ टाकल्यावरती हळद. दुसरे कोणतेही मसाले टाकायची गरज नाही. ही मसाल्याची आपल्या खासियत आहे. तुमची व्हेज रेसिपी असो, नॉन व्हेज रेसिपी असो, सर्व रेसिपींसाठी फक्त एकच मसाला. कोणता? स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. हा मसाला हवा असेल तर स्क्रीनवरती आम्ही व्हॉट्सअप नंबर दिलाय. तुम्ही घरी बसून आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता. बघा काय रंगत आली आहे, म्हणजे पूर्ण भाजीला बोला तुम्ही जे काय बनवणार, प्रत्येकाचा रंग जे कलर असते ते बघूनच खायची इच्छा होणार. खूप जण आपली युट्यूब फॅमिली आपल्याला सारखी मेसेज पण करत असतात, वा काय स्नेहा, काय अश्विन मसाला आहे. माझ्या आईची आठवण आली, माझ्या आजीची आठवण आली. तर एवढं तुमचं सर्वांचं प्रेम बघून आम्हाला एवढं भारी वाटतंय ना, आम्ही शब्दामध्ये बयान नाही करू शकत ना. चांगले चांगले कॉम्प्लिमेंट्स मिळतात आपल्याला. आणि आपली काय एज काय एवढी पण आपण मोठे नाही आहोत की एवढे भारी भारी कॉम्प्लिमेंट की आईची आठवण आली दादा, असं म्हणजे कॉमेंट आपल्याला मेसेज मध्ये येते की ह्यांना बोलत असतात. खूप लोकांची आई वगैरे मसाले बनवायच्या अगोदर, पण आता कशी नवीन नवीन पिढी येते, मसाले वगैरे काही मार्केट मधून आपण घेतो, पण ते बघतात की आपल्या व्हिडिओ मध्ये मी ते मसाले भाजते, आपण ग्राइंड करून घरी आणतो होममेड मसाला प्युरिटी सोबत. आणि जेव्हा त्यांचे पण पोचते घरी, रेसिपी करताय, टेस्ट करतात, त्याच्यानंतर जे रिव्ह्यू असते, फीडबॅक असतोय आमच्यासाठी बोलतात ना, असं वाटतं की खरंच कुठेतरी काहीतरी कमवलंय आपण. क्वालिटी मध्ये कधीच कॉम्प्रोमाइज नाही करत. आम्ही किती वेळा बोललोय. आणि तसंच आहे बघा, आम्ही डेलीचे जेवण मध्ये खातोय, सानू खाते, आम्ही सगळे खातो. तर तुम्हाला पण तेच देणार. असं नाही की आम्ही बनवतोय काय, खातो काय, तुम्हाला विकतोय काय. तसं अजिबात आम्ही कधीच करणार नाही, कधी नाही, कधी नाही. स्नेहा लजीज मसाला हा एक ब्रँड आहे. आणि हा सर्व आम्हाला जे काय बाबांनी दिलंय ते बाबांनीच दिलाय. मसाले कसे बनवायचे काय ते बाबांनीच दिलेलं आहे, बरोबर, आलेला नाहीये आमच्या. आणि खूप जण असं पण पहिले मध्ये मध्ये आपल्याला कमेंट करायचे, बोलायचे का तुम्ही दरवेळी महाकाल बाबांची इथंच का जाते, दुसऱ्या इथं का नाही जात. तर बघा कसं आहे माहितीये का, जेव्हा आमची खावाची मौत, म्हणजे आमच्याकडे म्हणजे पैसे नव्हते, तेव्हा आम्हाला फक्त ना फक्त म्हणजे तुम्ही सर्वांनी आम्हाला सपोर्ट दिलाय आणि महाकाल बाबांनी कृपा दाखवली. तर आम्हाला असं वाटते, जेव्हा जेव्हा आम्हाला असं वाटतं आम्हाला शुक्रिया अदा करायचा आहे त्यांचा, महाकाल बाबांचा, मग तेव्हा आम्ही डायरेक्टली आम्ही दुःखी आहोत, आम्ही सुखात आहोत, दुःखात आहोत, तर बाबांचीच आठवण येते.
आणि बाबा पण त्याच टायमिंगला आम्हाला बोलून घेतात. हे आमच्यावरती कृपा आहे की आमची इच्छा झाली ना की बरोबर ते काय माहित कसं तरी डोक्यात येते आणि आम्ही निघून जातो. तर या गोष्टी आहेत. कारण बघा तुम्ही कधी पण ऐकलं असेल की कुठलेही देवस्थानला जाताना तिथून बुलावा असल्याशिवाय माणूस जाऊ नाही शकत. तर ते आम्ही तर 100% मानतो या गोष्टी. तर हे सांगण्याचं तात्पर्य आहे की हे सर्व महाकाल बाबांच्या कृपेने झालंय. म्हणून आम्हाला जेव्हा वेळ मिळतो ना तेव्हा आम्ही महाकाल बाबांना थँक्यू बोलायला जातो आणि मनापासून आम्ही महाकाल बाबांना थँक्यू बोलतो आणि मग नंतर घरी येतो पुन्हा आपल्या कामाला सुरुवात करायला. आणि आता स्नेहाने मशरूम ऍड केलेला आहे. तर आधीच टाकली तुम्ही. हो मस्तपैकी आता मिक्स करून घेणार आहे मसाल्यांमध्ये. आणि ही जी भाजी आता मी करते सानू आणि यांची एवढी फेवरेट आहे ना. नॉनव्हेज शिवाय जर आपल्याला समजा 1-1.5 महिने नॉनव्हेज नाही खायचं ही भाजी बनवून दिली तर विसरून जातात नॉनव्हेज. स्नेहाच्या हातचा नॉनव्हेज एवढा टेस्टी आहे ना तेवढाच व्हेज सुद्धा आहे. हा माझा शब्द आहे. जे कोणी खाईला दिवाना होऊन जाईल एवढा म्हणजे टेस्टी माझ्या बनवतो. हाताचा व्हेज मी वाटते कोणालाच असं खायला घातलं नाही. कारण आपण कसं विचार करतो आपल्याकडे कोण पाहुणे आले की नॉनव्हेजच देऊया. आणि आम्ही कसं विचार करतो माहितीये का जेव्हा कोण आपल्या घरी खास माणूस येत असेल ना तर आम्ही नॉनव्हेजच्याच दिवसाने बोलवतो. जेणेकरून माहितीये ना अतिथी देवो भव बोलतात. तर माणूस कसं आहे ना आमचं म्हणणं असं आहे समाधानी होऊन गेला पाहिजे आपल्या घरातून. वा काय पाहुणचार केला तर हे आपला हे असते बरोबर ना का चांगला हसत खेळत गेला पाहिजे. मस्त कमी नाही पडले पाहिजे. आपली जी मेजवानी आपण करतो पाहुणचारा करतो तर आपल्या घरातले समजून घेतात पण पाहुण्यांना एकदम स्पेशल ट्रीट करायचं. बरोबर. तर आता मस्तपैकी बघा मिक्स करून घेतलं झाकण दिलेलं आहे. तर आता एक काम करतो मी मसाल्यांचे ऑर्डर घेतोय कारण भरपूर मेसेज आलेत आता. ऑर्डर आले असतील मेसेज आले असतील. हा मेसेज आलेत आता भरपूर मेसेज आलेत बिझनेस नंबर वरती. तर सर्वांचे ऑर्डर घेतोय. हा चालेल. तर बघा आपली मशरूम आणि मटरची भाजी रेडी झालेली आहे. चपात्या पण इथे रेडी आहेत आणि राईस पण. तर चला आपण आता बाहेर जाऊया जेवायला. कोथिंबीर ऍक्च्युली सकाळी संपलेला मी विचार केला तर मागवते ऑनलाईन पण मी राहू दे ठीक आहे. कधी कधी चालते विदाऊट कोथिंबीर. हो चला जेवायला बसूया. तर मस्तपैकी साजूक तूप लावून स्नेहाने चपाती बनवली. मी एक खाणार. चालू डॉक्टरकडे घेऊन जाता का जेवून. खोकला तिचं बघ ना. एकच खाणार. एकच बस झाली चपाती. माझी आहे ती प्लेट. तुला ये तू काय घेतलं मी काय जेवलं. मी सुक्का झाला बघा ना. राहू दे ना उलट टेस्टी लागेल अजून. जेवढा सुक्का तेवढा टेस्टी. पण राईस सोबत पण खायचं. या सर्वांनी मशरूम मटर खायला या. एकदाच खाणार सर्व. तर आता आमचं जेवण बिवण मस्तपैकी झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो सानूला डॉक्टर कडे घेऊन ना सानू. कारण ती खोका जास्तच लागली मग आम्ही धागा पाहिजे सानूचा मला हेच वाटते किती क्लिप्स. आता बघा त्या दिवशी पण किती रबर वगैरे घेतले काही लावणार नाही बाहेर. लहानपणी तू पण अशीच करीत असशील म्हणून हे सगळं कोणावरती गेली. कोणच्यावरती गेलीस सानू. नाही ते छोटे आणि क्यूट पण आणि मी ते होलीवरती म्हणून नाही घातलं ते खराब. अच्छा ठीक आहे. भारी दिसतं ते क्यूट. चला आता आपण डॉक्टर कडे जाऊया. डॉक्टर कडे गेल्यावरती बोलूया. ओके क्लिनिक चालू. हाय हाय. बाबा तेव्हा कसं चिल करतो. हा डॉगी बघा कसं बसलाय मस्त. चला आता सानूलाच डॉक्टर कडनं घेऊन येऊया पटकन. आहेत डॉक्टर. आता आम्ही घरी आलो डॉक्टर कडनं आणि बघा इथला नजारा बघा. हा तुम्ही बघताय ना अटल सेतू बघा ब्रिज. किती लाईट्स दिसतात ना. इकडनंच जातो ना. हा महाकालला इकडनंच जातो आपण रात्री. हाय इथे गाव. गावात एक तरी माणसांचा आवाज येतोय का. हा हेच तर आता गाव पण खूप शांत झाले. पहिल्यासारखं नाही राहिलंय ना. हो खूप शांत आहे. मच्छी मार्केट असून सुद्धा शांत असते. तर आता आम्ही सानूला डॉक्टर कडनं घेऊन आलोत आणि औषधं दिलीत ना. सिरप दिलाय आणि टॅबलेट. खूप जास्त कारण तिने कोल्ड्रिंक पिलेला ना त्याच्यामुळे झालंय. आणि आता आपण या ब्लॉगला एंड करूया. आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आमचा नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तर चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.